खालापूर पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांचे बिगुल वाजताच खालापूर तालुक्यात राजकीय हालचालींना वेग आला असून सावरोली पंचायत समिती गणात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून प्रमिला महेश पाटील यांच्या उमेदवारीने राजकीय वातावरण अधिकच तापले आहे। मशाल हे निवडणूक चिन्ह घेऊन त्या निवडणूक रिंगणात उतरल्या असून 5 फेब्रुवारी रोजी मतदान तर 7 फेब्रुवारी रोजी निकाल जाहीर होणार आहे। उच्च शिक्षण, समाजकार्याचा प्रदीर्घ अनुभव आणि वैचारिक अधिष्ठान यांच्या बळावर प्रमिला पाटील या एक अभ्यासू, संवेदनशील आणि सक्षम उमेदवार म्हणून पुढे येत असल्याने सावरोली गणासह संपूर्ण खालापूर तालुक्यात त्यांच्या नावाची चर्चा सुरू आहे। प्रमिला पाटील या शिरवली ग्रामपंचायतीचे सरपंच महेश पाटील यांच्या पत्नी असल्या तरी त्यांची ओळख केवळ सरपंचांची पत्नी इतकीच मर्यादित नसून त्यांनी स्वतंत्र सामाजिक कार्यकर्ते म्हणून स्वतःची ठळक ओळख निर्माण केली आहे। छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांचे स्वराज्य आणि जनतेप्रती उत्तरदायित्वाचे विचार, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले यांचा शिक्षण आणि सामाजिक समतेचा लढा, राजमाता जिजाऊ यांचे संस्कारक्षम नेतृत्व, अहिल्याबाई होळकर यांचे लोकाभिमुख प्रशासन, विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक न्याय आणि संविधानिक मूल्य, तसेच अण्णाभाऊ साठे यांची शोषित वंचितांच्या हक्कांसाठीची भूमिका या सर्व महापुरुषांच्या विचारधारेचा ठसा प्रमिला पाटील यांच्या सामाजिक आणि सार्वजनिक कार्यावर स्पष्टपणे उमटलेला दिसून येतोय। शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचवणे हेच त्यांच्या कार्याचे केंद्रबिंदू राहिले आहे। उच्च शिक्षण, अध्यापन आणि प्रशासकीय जाण प्रमिला पाटील यांनी MA क्लिनिकल सायकोलॉजी आणि MSW या पदव्या प्राप्त केल्या आहेत। त्या 2018 साली KMC कॉलेजमध्ये युनिव्हर्सिटी रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून कार्यरत होत्या। तसेच 2021 ते 2023 या कालावधीत KMC कॉलेजमध्ये सायकोलॉजी विषयाचे अध्यापन करत त्यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला आहे। शिक्षण क्षेत्रातील हा अनुभव त्यांच्या नेतृत्वाला अधिकच भक्कम करणारा मानला जात आहे। शिरवली ग्रामपंचायत हद्दीतील विविध वाड्या-पाड्या आणि वस्त्यांवर जाऊन त्यांनी आदिवासी समाजामध्ये जनजागृतीचे मोठे कार्य केले आहे। अंधश्रद्धा निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून अंधविश्वास, जादूटोणा आणि भोंदूगिरी विरोधात अनेक शिबिरं घेतली आहेत। यासोबतच संजय गांधी निराधार योजना आणि इतर शासकीय योजनांचा लाभ गरजू कुटुंबांपर्यंत पोहोचवण्यात त्यांनी सक्रिय भूमिका बजावली आहे। प्रमिला पाटील यांनी पॉस्को कायदाविषयक जनजागृती करत महिला आणि किशोरवयीन मुलींना कायदेशीर हक्कांची माहिती दिली आहे। महिलांमध्ये मासिक पाळीविषयीचे गैरसमज दूर करण्यासाठी आरोग्यविषयक जनजागृती आणि समुपदेशन सत्रांचे आयोजन केले आहे। महिला आरोग्य, सुरक्षितता आणि सन्मान या मुद्द्यांवर त्यांचे कार्य विशेष उल्लेखनीय मानले जाते। महिला सक्षमीकरण, युवक आणि रोजगार, महिलांनी स्वतःच्या पायावर उभे राहावे यासाठी कौशल्याधारित शिबिरे, बचत गटांची स्थापना, स्वयंरोजगारासाठी मार्गदर्शन अशी विविध कामे त्यांनी केली आहेत। सुशिक्षित बेरोजगार युवकांसाठी कौशल्य आधारित प्रशिक्षण, करिअर मार्गदर्शन आणि समुपदेशनाचे उपक्रमही त्यांनी राबवले आहेत। प्रमिला पाटील यांनी अनेक NGOंसोबत काम केले असून बाहेरील कंपन्यांकडून CSR निधी आणून तो गाव पातळीवर विकास कामांसाठी वापरण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे। योजना केवळ कागदावर न ठेवता त्या प्रत्यक्ष राबवून दाखवण्याची हातोटी हे त्यांचे मोठे वैशिष्ट्य मानले जाते। सावरोली पंचायत समिती गणात आज शिकलेले, योजनांची जाण असलेले आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी करणारे नेतृत्व अशी अपेक्षा व्यक्त होत असताना शिवसेना ठाकरे गटाकडून मशाल चिन्ह घेऊन मैदानात उतरलेल्या प्रमिला महेश पाटील यांची उमेदवारी या अपेक्षांना साजेशी ठरत असल्याचे मत अनेक स्तरातून व्यक्त होत आहे। 5 फेब्रुवारी रोजी होणारे मतदान आणि 7 फेब्रुवारी रोजी जाहीर होणारा निकाल सावरोली गणात अभ्यासू, मूल्याधिष्ठित नेतृत्वाला जनता किती पसंती देते हे स्पष्ट करणार असल्याचे हे चित्र आहे। सम्राट मराठी लाईव्हसाठी ब्युरो रिपोर्ट, खालापूर।